किनवट नगरपालिकेच्या नागोंदी कारभारामुळे पाणी पुरवठा व स्वच्छतेचे 3 तेरा वाजलेत. शहरामध्ये पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होताना दिसून येते. स्वच्छता निरीक्षक नसल्याने स्वच्छतेकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचले असून घाणीचं साम्राज्य निर्माण झाले. घंटागाड्यांचे नियोजन ढासळल्याने नागरिक वैतागले. गेल्या अनेक दिवसांपासून किनवट नगरपालिकेमध्ये प्रशासक राज सुरू असून त्यांचा नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील जनता वैतागली. पाणीपुरवठ्याचं नियोजन नाही की स्वच्छतेचं नियोजन नाही. नगर उत्थान अभियानांतर्गत किनवट शहराच्या वाढीव पाणीपुरवठा नूतन नळ योजना कार्यान्वित झाली. खरी मात्र कमी दाबाचा पाणीपुरवठा होत असल्याने नळाला थोडंफार पाणी येतं. एकीकडे उन्हाळ्याची दाहकता आणि दुसऱ्या बाजूने पाण्याच्या नग्न पुरवठ्याला किनवटकर पुरते वैतागलेत. नगर परिषद प्रशासनाने तात्काळ सुधारणा करून पूरक प्रमाणात पाणीपुरवठा न केल्यास नगर परिषदेवर 15 मार्च रोजी खैखैरुद्दीन नगर आणि साईनगरातील महिलांचा घागरा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं 27 फेब्रुवारी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात सज्जड इशारा दिला. संतप्त नागरिकांनी निवेदन देऊन 10 ते 12 दिवस लोटले तरी प्रशासनाला घाम आल्याचं दिसत नाही. हे उल्लेखनीय आहे. शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्याच्या विस्तारित नळ योजनेसाठी 19 कोटी 4 लाख रुपयांचा निधी खर्च झाला. जुन्या नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात होता त्यावेळी मुबलक पाणी मिळायचं. आता मात्र नवीन सुधारित नळ योजना कार्यान्वित झाल्यानंतर फारच कमी दाबाचा पाणीपुरवठा होतोय. उच्च दाबाचा पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना वारंवार कळवलंय, परंतु त्यांनी लोकांच्या ज्वलंत मागणीकडे अद्यापपर्यंत दुर्लक्षच केलं. नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे पाणी टंचाई निर्माण झाली. काही भागात टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचं श्रीफळ फोडावं लागणार आहे. सार्वजनिक स्टँडपोस्टवर पाणी भरणाऱ्यांमध्ये ताणतणावाची स्थिती पाहायला मिळण्याची भीती व्यक्त केली जाते.